आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। स्वारगेट बस अत्याचाराच्या घटनेसंदर्भात एक मोठी अपडेट आता समोर येते। पीडित तरुणीने घटना घडल्यानंतर एका व्यक्तीला ही आपबीती सांगितली होती अशी माहिती आहे। तर ती व्यक्ती बस कंडक्टर असल्याचं समजल्यानंतर पोलिसांनी जबाब नोंदवलाय। अत्याचार प्रकरणी आतापर्यंत 8 जणांचा जबाब पोलिसांनी नोंदवलाय। अत्याचार प्रकरणी महत्त्वाचा पुरावा आता पुणे पोलिसांच्या हाती आलाय। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय सांगाल, काय नेमकं घडलेलं आहे? या तरुणीने कुणाला माहिती दिली आहे? मोहिनी, ज्या दिवशी खरं तर ही घटना घडलेली होती त्या घटनेच्या नंतर ज्यावेळेस ती तरुणी बसमधून उतरली त्यानंतर एका व्यक्तीला जे आहे ते तिनं आपबीती सांगितलेली होती। मात्र तो व्यक्ती स्वारगेट आगारामध्ये जो आहे बस कंडक्टर असल्याची माहिती मिळालेली होती। खरं तर पुणे पोलिसांनी बस कंडक्टरचा जबाब जो आहे तो नोंदवलेला आहे आणि बस कंडक्टरने सांगितलेलं आहे की घटना घडल्यानंतर त्या तरुणींना आपबीती जी आहे ते सांगितलेली होती। त्यामुळे प्रकरणामधला महत्त्वाचा पुरावा जो आहे तो पुणे पोलिसांना मिळालेला आहे। त्या प्रकरणामधला आरोपी जो आहे दत्तात्रय गाडे, त्याची डीएनए चाचणी जी आहे ती केली जाणार आहे। त्यासाठी रक्ताचे नमुने आणि केसाचे नमुने जे आहे पोलीस पोलिसांनी फॉरेन्सिकला पाठवलेले आहेत। मात्र ज्या बसमध्ये अत्याचार घडलेला होता त्या बसची सुद्धा फॉरेन्सिक चाचणी जी आहे ती करण्यात आली आणि त्या माध्यमातून सुद्धा पुणे पोलिसांना महत्त्वाचा पुरावा जो आहे तो दत्तात्रय गाडेचा मिळालेला आहे। आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केलेला होता की घडलेली घटना जी आहे ती दोघांच्या संमतीने घडलेली आहे। मात्र आता पुणे पोलिसांना या प्रकरणामध्ये पुरावा मिळाल्यानंतर वेगवेगळ्या दिशेने चौकशी जी आहे ती केली जाणार। नक्कीच या संदर्भातले अपडेट्स प्रदीप तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।